लीला होतात त्या ईश्वराच्या ताकदीनं होतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, ते स्वतःच ब्रह्मज्ञानी होते किंवा ते स्वतःच भगवंत होते. पण त्यांना भक्तांना दाखवून द्यायचं होतं की आज मी नामस्मरण करतोय, तसंच नामस्मरण अगदी तुम्ही केलं पाहिजे. आणि मी ज्या ट्रॅकनं चाललेलो आहे त्या ट्रॅकनं तुम्हीही चाललं पाहिजे. सद्भक्त तयार व्हावे म्हणून संतांचं जीवन असतं. संतांचं आयुष्य अवतार कशासाठी असतो, तर जगत उद्धारासाठी असतो. संतांकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप असतं. आता संत म्हटलं की शांत. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 2024 स्वामींची कृपा जर आपल्याला मिळवायची तर निश्चितच आपण या बेसिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर आपण या बेसिक गोष्टी जर आपण लक्षात घेतोय तर मी तुम्हाला सांगतो 2024 संपण्याआधीच आपल्यावर स्वामींची अखंड अशी कृपा झालेली असेल. तुम्ही पाहचाल की तुमच्या जीवनामध्ये सर्व पॉझिटिव्हिटी आलेली असेल. तुम्ही म्हणसाल की दादा आमचा प्रपंचाचा गाडा अगदी सुरळीत चाललेला आहे. दादा तुमच्यामुळे आमच्या जीवनामध्ये स्वामी आले आणि स्वामींची कृपाही आली. हे तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगचाल. कारण जो पण मार्ग सांगेन मी माझ्या सद्गुरूंना स्मरून म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना स्मरून तुम्हाला सांगणारे. जर सद्गुरूची कृपा आपल्यावर असली तर अगाध ज्ञान आपल्याला प्राप्ती होत असते. मग कोणतेही ग्रंथ वाचण्याची गरज नाहीये. निश्चितच आपण जर नाम साधनेमध्ये राहिलो तर आपले सद्गुरू आपल्याला अगदी हुडकत येत असतात आणि सद्गुरू नक्कीच आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला ज्ञान देत असतात, आशीर्वाद देत असतात. जीवन कसं जगायचं हे आपल्याला सद्गुरू आपले शिकवत असतात. जर सद्गुरूंची कृपा तुम्हा सगळ्यांना मिळवायची, जर स्वामीरायांची कृपा तुम्हाला सगळ्यांना मिळवायची तर दादाने सांगितलेल्या या बेसिक गोष्टी फक्त फॉलो करायला शिका. बघा तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाहीये. हे दत्तवाणी सत्यवाणी सांगतो. तुमच्या जीवनातली जेवढी पण संकट असतील ती संकट अक्षरशः स्वामी दूर करतील. तेवढंच तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आजार असतील, बाधा असतील किंवा दोष असतील, रोग असतील, सर्व स्वामी अक्षरशः दूर करतील. फक्त दृढ विश्वास आपल्याकडे पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एखादा नास्तिक व्यक्ती असेल आणि त्या नास्तिक व्यक्तीला जर विचारलं की हे ब्रह्मांड कुणी निर्माण केलं तर तो सांगेल की पंच महाभूतापासून हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे. पण त्याला उलट जर तुम्ही प्रश्न केला की पंचमहाभूत कुणी तयार केले, त्याच्या मागे कोण आहे, तर त्याच्याकडे शब्दच नाहीयेत. तसंच मी तुम्हाला सांगतो की सद्गुरूंच्या वचनावर चालायला शिका. सद्गुरूंनी स्वामींनी आपल्याला सांगितलेला रस्ता आहे की तुम्ही नाम साधना करा, तुम्ही नामावर विश्वास ठेवा. स्वामी किंवा सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खून. मी ज्याची जिम्मेदारी घेतलेली आहे त्याने निश्चिंत राहावं असं सद्गुरू सांगतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, बाळांनो मी तुमची जबाबदारी घेतलेली आहे. स्वामी म्हणतात की मी तुमची जबाबदारी घेतलेली आहे, फक्त तुम्ही नामामध्ये राहा, अंतरंगाची शुद्धी करा, मनापासून मला हाक मारा, मी नाही आलो तर बोला. फक्त स्वामी म्हणतात की शुद्ध आचरण ठेवून परमार्थ करा, परमार्थ करता करता प्रपंचही सांभाळा असं आपल्याला स्वामी आईने सांगितलेलं आहे. आता त्या प्रपंचामध्ये तुम्हाला नाना तऱ्हेचे जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम येणार आहेत. ते प्रारब्ध दोष आहेत. हे दोष आपल्याला आपल्या कुकर्मामुळे, आपल्या गलत आचरणामुळे किंवा आपण जे केलेलं वाईट कृत्य आहे त्याच्यामुळे आपल्याला परिणामी या जन्मामध्ये भोगण्यासाठी येतं. पण अनेक वेळा काय होतं की वारंवार एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीलाच खूप सारं दुःख असतं. का दुःख असतं तेही मी तुम्हाला सांगतो. सद्गुरू
गोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याला जास्त दुःख येतं ना तो सर्वात जास्त भगवंताच्या जवळ जात असतो. कारण भगवंत त्याचं जे पापकृत्य आहे अनेक जन्मातलं ते नष्ट करत असतात आणि ते नष्ट करून त्याला शुद्ध करून त्याला आपल्या जवळ घेत असतात. म्हणून कुणी असा विचार करू नका की माझ्या जीवनामध्ये खूप असं संकट काय येते, माझ्या जीवनामध्ये खूप सारं दुःख काय येते. तर तुम्ही आनंद करा, दुःखातही आनंद माना. असं समजा की आता आपलं दिवस बदलणार आहेत. कारण स्वामींची कृपा आपल्यावर आहे. आपल्यावर संकट आले, आपल्यावर दुःख आले तर निश्चितच आपण म्हटलं पाहिजे की स्वामी आई मला आता जवळ घेणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो की स्वामींच्या काळामध्ये वटवृक्षाच्या खाली बसून एक मंत्र सांगितलेला होता किंवा ते मंत्र पुटपुटायचे. त्यांचे अनेक भक्त असे आजूबाजूला असायचे. बसलेले असताना स्वामींची वाणी ते ऐकत असायचे. स्वामी मार्गदर्शन करायचे भक्तांना आणि कदाचित स्वामी असे शांत असले की हळूच म्हणायचे किंवा मोठ्याने म्हणायचे, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे स्वामी स्वतः नामस्मरण करत होते. आता स्वामी स्वतः ब्रह्मज्ञान आहेत, म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. तेच या जगाचे पालनहार किंवा रक्षणकर्ताही आहेत किंवा या जगाची उत्पत्ती स्वामींनी केलेली आहे. पण त्यांना नामाची का गरज होती? कारण त्यांना ते दाखवून द्यायचं होतं, एक समाजाला किंवा भक्तांना दाखवून द्यायचं होतं, मी ज्या भगवंताची भक्ती करतोय, मी ज्या शक्तीला मानतोय किंवा मी ज्या शक्तीचं नामस्मरण करतोय त्याच्यामुळे आज मी तुमच्या पुढे आहे. आज तुम्ही लोक सगळेजण मला मान देताय किंवा ज्या लीला होतात त्या ईश्वराच्या ताकदीनं होतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, ते स्वतःच ब्रह्मज्ञानी होते किंवा ते स्वतःच भगवंत होते. पण त्यांना भक्तांना दाखवून द्यायचं होतं की आज मी नामस्मरण करतोय, तसंच नामस्मरण अगदी तुम्ही केलं पाहिजे. आणि मी ज्या ट्रॅकनं चाललेलो आहे त्या ट्रॅकनं तुम्हीही चाललं पाहिजे. सद्भक्त तयार व्हावे म्हणून संतांचं जीवन असतं. संतांचं आयुष्य अवतार कशासाठी असतो, तर जगत उद्धारासाठी असतो. संतांकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप असतं. आता संत म्हटलं की शांत लीला होतात त्या ईश्वराच्या ताकदीनं होतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, ते स्वतःच ब्रह्मज्ञानी होते किंवा ते स्वतःच भगवंत होते. पण त्यांना भक्तांना दाखवून द्यायचं होतं की आज मी नामस्मरण करतोय, तसंच नामस्मरण अगदी तुम्ही केलं पाहिजे. आणि मी ज्या ट्रॅकनं चाललेलो आहे त्या ट्रॅकनं तुम्हीही चाललं पाहिजे. सद्भक्त तयार व्हावे म्हणून संतांचं जीवन असतं. संतांचं आयुष्य अवतार कशासाठी असतो, तर जगत उद्धारासाठी असतो. संतांकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप असतं. आता संत म्हटलं की शांत. तुम्हाला लक्षात ठेवा की संतांचं ज्ञान हे आगाध असतं. ग्रंथ पुस्तक याच्या पलीकडचं ज्ञान म्हणजे संत आहेत. आणि संतांचे विचार जर आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवले, सगळ्या संतांचा एकच सार आहे, तो म्हणजे नाम साधना. आता सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की जो माझ्या रामाचं नाव घेईल, जो माझ्या रामाचं नाव घेईल त्याच्या दारामध्ये मी कुत्रा म्हणून चाकरी करेन. आता जे रुद्राचे अवतार म्हणजे मारुतरायांचा अंश गोंदवलेकर महाराजांना म्हटलं जातं. समर्थ रामदासांचा अवतार ही गोंदवलेकर महाराजांना म्हटलं जातं. आता ते त्रिकाल ज्ञानी होते. आता ते स्वतः सांगतात, जर तुम्ही नामस्मरण करताय तर मी तुमच्या घरामध्ये राहीन, अखंड वास करेन. फक्त तुम्ही माझ्या रामाला जपा, राम तुम्हाला जपेल, असे सद्गुरू सांगतात. मग आपण काय करतो, आपण बेचैन होतो, आपण टेन्शन मध्ये येतो. कारण आपली कामं
होत नाहीयेत. मग आपण नको ते उद्योग करायला लागतो. थोडेफार जाणणारे जे लोक असतात त्या लोकांपर्यंत आपण पोचतो. पोचल्यानंतर आपल्या घरातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्या पुढच्या व्यक्तीला आपण सांगतो. सांगितल्यानंतर ते सांगतात तुमच्या मागे कालसर्प योग आहे, तुमच्या कुंडलीमध्ये राहू येऊन बसलेला आहे, तुमच्यावर शनिदेवांची वक्रदृष्टी आहे, तुमच्यावर पितृदोष चालू आहे, तुमच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हावर कुणी ना कुणी काही ना काहीतरी केलेलं आहे. शत्रू तुमच्यावर हात धुवून मागे पडलेले आहेत असं तुम्हाला सुचवलं जातं. मग अशातच मनुष्य घाबरून जातो. आता काय करावं? आधी खूप होतं घरामध्ये, आता परिस्थिती पाक उलट आहे. घरातलं सर्व धन गेलेलं आहे, घरामध्ये प्रगती होत नाहीये. तर आता करायचं काय? तर थांबा, हिथंच चुकतोय आपण. आपण मग त्या व्यक्तीने सांगितलेल्या प्रकारे आपण तोटके करायला लागतो. मग आपण हे जाणत नाहीये की ते तोटके खरंच रिअल आहेत का, चांगल्या मार्गातले आहेत का. काय काय वेळेस काय होतं की ते लोकही म्हणतात की उलट करायचंय का, परत पाठवायचंय का. आपल्यातली काही महाभाग असतात, हा हा पाठवून द्या, ज्यानं केलंय त्याच्या मागं जाऊ द्या. मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला? मी तुम्हाला सांगतो, जर आपला दृढ निश्चय असला आणि आपण आपल्या भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवतोय, तर असे ग्रह असतील किंवा अशी जी लोक असतील किंवा अशा ज्या बाधा असतील किंवा आपल्या घरात कोणतेही दोष असतील ते आपल्याला अजिबात त्रास देत नाहीयेत. हे दत्तवाणी सत्यवाणी बोलतोय. फक्त आता बेसिक गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये 2024ला कोणत्या लक्षात ठेवायच्यात. आपल्याला स्वामींची कृपा मिळवायची तर पहिल्यांदा म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यावं, डोळे झाकावे, स्वामींची मूर्ती इथं आठवावी. आठवल्यानंतर स्वामीरायांना धन्यवाद करावं, स्वामींना म्हणावं, हे स्वामीराया, तुम्ही माझे मायबाप आहात, मी तुमचा दास आहे, मी तुमचा मुलगा आहे, मी तुमची मुलगी आहे. भगवंता माझ्यावर कृपा आशीर्वाद राहू द्या, एवढं माना. त्याच्यानंतर तुम्ही तुमची सर्व कामं करा. जो रोजचा नित्यनेम तुम्ही बनवलाय नामस्मरणाचा किंवा तुम्ही कोणते ग्रंथ वाचताय ती सेवा तुमची करून घ्या. तुम्ही तुमच्या कामासाठी निघून जावा. जाता जाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा. आता दिवसभर तुम्ही कामाच्या ठिकाणी काम केलं, येताना मात्र स्वामींना बरोबर घेऊन या. म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करत घरी निघून या. आता ह्या झाल्या बेसिक गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीयेत. खूप असा फायदा या गोष्टींनी होत असतो, आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये. आता तुम्ही ऑफिसमधून घरी आला, घरी आल्यानंतर तुम्ही देवाच्या जवळ जावा, स्वामींना आभार माना की स्वामी तुमच्यामुळे माझा आजचा दिवस खूप चांगला गेला. त्याच्यानंतर हातपाय वगैरे धुवून घ्या. संध्याकाळची स्वामींची आरती करता आली तर निश्चित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. केल्यानंतर तुमचं जेवण वगैरे करून घ्या. जेवण वगैरे करून झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही काही टीव्ही वगैरे बघत असला ठीक आहे, नसला बघत तर एक 10 ते 15 मिनिटं झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. आता ह्या झाल्या जीवनाच्या किंवा दिवसाच्या बेसिक गोष्टी. पण याच्या विपरीत अजून आपल्याला थोड्या बेसिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये जाणून घ्यायच्यात. त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत? त्या म्हणजे गुरुवार असेल त्या दिवशी आपल्याला माशांना 1 किलो तांदूळ टाकायचे. का टाकायचे? कारण असाध्य असे रोग असतात आपल्या मागे लागलेले, ते रोग माशांना तांदूळ टाकण्याने दूर होतात. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून माशांना तुम्ही तांदूळ गुरुवारच्या दिवशी खायला घाला.
सोमवारी नंदी महाराजांना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून गुळ आणि चपाती खायला घाला. बघा, भगवान शंकरांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आणि जिथं महाकालांची कृपादृष्टी असते तिथं काही करू शकत नाहीये. तुमच्यावर कोणतंही संकट येऊ शकत नाहीये. आता शुक्रवारच्या दिवशी गोमातेला तुम्ही एक पोळी तुम्ही खायला घाला, म्हणजे एक चपाती तुम्ही खायला घाला. बघा, धनाची देवी लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये. ह्या झाल्या बेसिक गोष्टी. आणि जर वाट सुरू भेटला, एखाद्याने तुम्हाला हात पसरले तुमच्या समोर आणि म्हटला की सर साहेब मला भूक लागलेली आहे, मी 2 दिवस झाले जेवलेलो नाहीये, तर अशा व्यक्तींना तुम्ही पोटभर जेवायला घाला. तुम्हाला जर आजूबाजूला खूप अशी गरीब मुलं दिसतात, कपडे फाटलेले वगैरे आहेत, अशा लोकांना तुम्ही कपडे दान करा. जर एखादं जोडपं आहे, खूप गरीब आहे, खायचे वांदे आहेत, अशा व्यक्तींना महिन्यातून थोडंफार राशन तुम्ही दान करा. परत अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, या ठिकाणी आपल्या घरातील मुलांचे वाढदिवस असतील, आपले असतील किंवा आपल्या आई वडिलांचे असतील, इतर कुठं जास्त खर्च न करता अशा ठिकाणी तुम्ही त्या दिवशीचं महत्व जाणून वाढदिवसाचं तुम्ही अन्नदान करा. खूप मोठं पुण्य तुम्हाला लाभेल. स्वामी कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये. स्वामींच्या नावाने सर्व सेवा करायची. अजून तुम्हाला सांगतो, जेवढ्या लोकांना तुम्ही स्वामी नाम घ्यायला लावचाल तेवढ्या लवकर स्वामी तुमच्या जवळ यायला लागतील. हा माझा स्वानुभव तुम्हाला सांगतो. कारण मी कित्येक लोकांना सांगतो की दत्त आईचं नामस्मरण करा, दत्त आईची भक्ती करा, स्वामींची भक्ती करा. तुम्हाला आयुष्यात कधी कमी पडणार नाहीये. 10 लोक माझी टिंगल करत असतील, पण 11वा जो व्यक्ती असतो तो ऐकतो आणि तो सेवा करतो. आता तो सेवा करतोय म्हटल्यावर त्यातला थोडाफार मेवा मला भगवंत देणार आहेत. कारण एखाद्याचा प्रपंच मी सुरळीत मार्गाला लावलेला आहे, त्याला मी दत्त नाम घ्यायला लावलेला आहे, त्याला मी स्वामी नाम घ्यायला लावलेला आहे. मग तो जर त्याच्या प्रपंचामध्ये व्यवस्थित राहिला, त्याच्या बायका मुलांचा दुवा हा न कळत आपल्याला भेटत असतो. हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो. हे पुण्य कुणाला नको. म्हणतात ना, हे आपण एखाद्याला पैसे दिलं आणि त्याने आपल्याला वरती टॅक्स दिला, म्हणजे व्याज दिलं. आता हे आपण दिलंय लोकांना, पण ते आपल्याला स्वामी व्याजासकट देतात. म्हणजे आपण एखाद्याला सांगितलं नाम घेण्यासाठी, तो नाम घेतोय, पण तिकडून येणारे दुवे हे किती मोठे आहेत, हे आपल्याला स्वामींपर्यंत नेणारे आहेत. हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. अजून तुम्हाला सांगतो की आपण आपल्या घरामध्ये स्वामींचा जय जयकार केला पाहिजे. मोठ्याने रोज 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त 11 वेळेस म्हटलं पाहिजे. 3 वेळेस अशी टाळी वाजवायची आणि हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव असं म्हटलं पाहिजे. घरामध्ये बाधा राहत नाहीये. हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतोय. 3 वेळेस अशा टाळ्या वाजवा जोरात आणि हर हर महादेव, हर हर महादेव म्हणा. बघा, कोणतीही वाईट शक्ती किंवा कुणीही काही केलेलं असेल अजिबात घरामध्ये राहणार नाहीये. सकाळ आणि संध्याकाळी 3 वेळेस टाळ्या वाजवून हर हर महादेव म्हणा. बघा, प्रचिती येईल तुम्हाला. बेसिक गोष्टी सांगितल्यात, तुम्ही करून पहा. खूप ज्ञान सांगेन जे सद्गुरूंच्या कृपेने मिळते. ते ज्ञान तुम्ही आत्मसात करा आणि तुम्ही स्वतः तुमच्या घरी सिद्ध व्हा. कुणाकडेही जायची गरज नाहीये. सद्गुरू तुमचे, स्वामीराया तुमचे तुम्हाला हुडकत तुमच्या घरी येतील. हे सद्गुरूंचे, श्री महाराजांचे शब्द तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. गोंदवलेकर महाराज स्वतः तुमच्या घरी येतील स्वामींच्या रूपामध्ये आणि ते तुम्हाला दर्शन देतील. सोपी गोष्ट नाहीये. नाम साधना ही सगळ्यात मोठी साधना आहे. करून पहा. अनुभव घेतल्याशिवाय कळत नाहीये. जसं दुधाची खीर चाकल्याशिवाय कळत नाहीये ती मधुर आहे, आंबट आहे का कशी आहे. ते फक्त चाकलेल्या व्यक्तीलाच कळते.
तसंच नामाचं आहे. नाम घेणाऱ्यालाच नाम कळतं, इतरच लोकांना नाम कळत नाहीये. अनेक लोक म्हणतात की घेऊ ना नाम, खूप अजून वेळ आहे. वेळ आहे, खरं आहे. तू आज आहे किंवा नाही, तरी तुझा घरचा प्रपंच चालणारे या देहाचा भरोसा नाहीये. हा देह कधी धरणीवर पडेल आणि कधी तुझ्या पिंजऱ्यातला पंछी असा उडून जाईल, हे कुणीही सांगू शकत नाहीये. म्हणून त्या भ्रमामध्ये न राहता करू, बघू या गोष्टी चालणार नाहीयेत. आत्ताच श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त मंत्राचं अनुष्ठान चालू करा घरामध्ये. आनंद भेटेल, स्वामी कृपा भेटेल, स्वामींचं दर्शन भेटेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.